हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अश्विनीज किचन गार्डनिंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलंच असेल माती कशी तयार करावी, ती पोषणयुक्त कशी बनवावी. ते पाहिल्यानंतर आपण वळूया पुढच्या मुद्द्यांकडे. तसं पाहायला गेलं तर मी खूप दिवसांपासून विचार करत होते घराजवळ जी एक छोटीशी जागा करावी गार्डनिंगसाठी. आता ती फायनली तयार होत आहे अँड आय एम सिरियसली सुपर एक्सायटेड टू शो यू ऑल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला बहुतेक खूप छोट्या वाटत असतील, पण माझ्यासाठी एक सुरुवात आहे नवीन जर्नीची. व्हेजिटेबल गार्डनिंगचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. मी सगळं बेसिकपासून स्टार्ट करणार आहे. माझं 1 इयरचं गोल आहे. सो लेट्स सी. मी सगळं समजून घेऊन ट्राय करणार आहे. मला माहीत आहे सगळं परफेक्ट नाही होणार, काही चुकेल, काही राहून जाईन, बट इट्स ओके. मला ही प्रोसेस खूप पसंत आहे. मी मातीसोबत सर्व काम करणार आणि पाहणार एक छोटंसं सीड किती मोठं आहे होतं व फळे देतं. दॅट सॅटिस्फॅक्शन इज रिअली डिफरंट. इट्स लाईक ग्रोईंग अवर ओन चाइल्ड. आणि मी या सगळ्या गोष्टी ट्राय करणार आहे. घराच्या बाजूला माती टाकून ती खोदून घेतली. त्याच्यामध्ये एअर सर्क्युलेशन व्हावे म्हणून रूट्स इझिली स्प्रेड व्हावे. नंतर मग त्यात शेणखत ॲड केलं आणि आता आम्ही कोकोपीटसुद्धा घरीच बनवत आहोत. त्याची पूर्ण प्रोसिजर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत हा सुंदर सनसेट एन्जॉय करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.